नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होत असतात। शहरातील चौकाचौकात माठ दाखल झाला असून मातीचे माठ हे 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत। उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे। कमी किंमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते, म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्त्व आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगबेरंगी माठ शहरात दाखल झाले आहेत। माठामध्ये देखील बदल करून त्यास तोटी, झाकण हे वेगळे बनवून ग्राहकांना आकर्षित करतील असे माठ उपलब्ध झाले आहेत। मातीचे भांडे विकणे हा आमचा व्यवसाय आणि हा आमचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे। या ठिकाणी लवकरच उन्हाळा सुरू झाल्यामुळे आम्ही माल घेऊन या ठिकाणी तयार आहोत, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 20% रक्कम खरेदीची वाढलेली असल्यामुळे गिराईक हे जुन्याच भावामध्ये माल मागतायत आणि त्यामुळे विक्रीवर थोडा परिणाम झालेला आहे। परंतु तरी सुद्धा अत्यावश्यक गरज असल्यामुळे लोक मातीचे माठ नेतात आहेत आणि हा गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखला जातो। तसेच या ठिकाणी भाव वाढल्यामुळे याचा परिणाम गिराईकावर झालेला आहे आणि गिराईक 10% गिराईक हे विचार करून नंतर माठ नेतो असे म्हणतायत। तर या ठिकाणी आता हे माठ घेऊन आम्ही बसलोय, परंतु या ठिकाणी त्याचबरोबर आमचं अतिक्रमणाचा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे आता आम्ही आमचं पोट कसं भरायचं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तर छोटा माठ 200 रुपयापासून या ठिकाणी 400 ते 500 रुपयापर्यंत माठ मिळतात। तसेच आजूबाजूच्या ठिकाणचे माठ परराज्यातून सुद्धा माठ या ठिकाणी येत आहेत आणि लाल माठ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री व साठवणूक यावर 2018 सालच्या प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी असताना देखील सिंगल यूज प्लास्टिकचे वाढता वापर ही चिंतेची बाब असून या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असे तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी दिले आहेत। याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथके तयार करून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उदा. बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठ, भाजी मंडई, फुल मंडई या ठिकाणी भेटी देऊन दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांनी सिंगल यूज प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करून त्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 10 दिवसात सादर करावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीची अंमलबजावणी करणे हे माझे मिशन असल्याचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी म्हटले आहे। ठाणे महापालिकेच्या सन 2024-25च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून 60 वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात 50% सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे। सुरक्षित महिला, सक्षम महिला या घोषणेनुसार अर्थसंकल्पात नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद केली आहे। तरी परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना 100% मोफत प्रवास, महिलांना तिकिटात 50% सवलत व आसनांची व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ग्रामीण भागात काही कुटुंब आजही वडिलोपार्जित मध विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. जंगलात फिरून मध गोळा करून आणि त्याची विक्री करून त्यावरच ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात असे चित्र ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पाहण्यास मिळते. गंगापूर तालुक्यातील मुरमी या गावातील जगदने कुटुंबीय गेल्या 35 ते 40 वर्षांपासून हा मध विक्रीचा व्यवसाय करत आहेत. पूर्वी हा व्यवसाय करत असताना मधमाशीचे पोळे शोधताना जास्त पायपीट करावी लागत नसे. मात्र आता वातावरणीय बदलामुळे आणि ऋतुचक्र बदलल्यामुळे मधमाशीचे पोळे दुर्मिळ होत आहे. त्यामुळे मधमाशीचे पोळे शोधण्यासाठी या कुटुंबियांना मोठी पायपीट करावी लागत आहे. मधाला प्रति किलो 400 ते 500 रुपये दर मिळत आहे. या मध विक्री व्यवसायावर वातावरणीय बदलाचे संकट घोंगावत असल्याने हा मध विक्री व्यावसायिक संकटात सापडला आहे. मित्र, गेल्या कित्येक वर्षापासून हा मधाचा व्यवसाय करता आणि या व्यवसायामध्ये आता काही मिळकत आहे का? आणि मध ज्यावेळेस तुम्ही गोळा करता यावेळेस काय अडचणीला सामोरे जावं लागतं? की कसं बघू शकता सर, आम्ही ना आता पूर्वीचं म्हणजे माझे वडील आहे ना, माझ्या मामा आणि त्यांच्याकडून म्हणजे लग्न झाल्यापासून शिकून आलेले होते आणि मग त्यांनी व्यवसाय इकडं सुरुवात केली. आम्ही राहणार इथं जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर. आम्ही राहणार मुरमीला. सर इथं पूर्वीचे माझे वडील आहे ना हे व्यवसाय करत आहे. ते व्यवसायामध्ये आतापर्यंत 30 ते 40 वर्ष होत आलेले आहेत. तर पहिलं आहे ना हे मध व्यवसाय खूप होत होता. व्यवसायाला म्हणजे जागोजागी 1 किलोमीटरमध्ये आहे ना 20-20, 30-30 किलोमीटर 30-30 किलो मध मिळत होता आम्हाला पहिलं. आता असं दुष्काळ कारण झालेलं आहे की आम्हाला आहे ना आता 50-50 किलोमीटरही जाऊन आहे ना हे मध मिळत नाही आहे. आता समजा पहिलं कसं होतं, पहिलं सगळं व्यवसायामध्ये व्यवस्था होतं. म्हणजे पहिलं उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे बरोबर टायमावर होतं. आता पावसाळ्यात पाऊस आणि उन्हाळ्यात सुद्धा पाऊस आणि हिवाळ्यातसुद्धा पाऊस पडतो आहे. त्याच्या कारण आम्हाला आता या दुष्काळी हे सामना करण्या पडत आहे आता मध व्यवसायाचा. ग्राहकांची या मधाकडे मध घेण्याकडे कशी मागणी आहे? मध घेण्याची मागणी म्हणजे अशी की सर, जेव्हा मिळत होता त्या टायमाला आम्ही खूप स्वस्त भावामध्ये देत होतो. आता मिळत नाही आहे, खूप हिंडावं लागतं आहे. आता 3-3, 4-4 लोक आम्ही हिंडतो आहे याच्या मागं. आता आम्हाला याच्यात 5 किलो बी भेटलं तर दिवसभरात आम्हाला दिवसभर बसून समजा बरोबर आहे हाजरी पडत नाही आहे आम्हाला आता याच्यावर. प्रति किलो विकता? आता प्रति किलो चालू आहे 500, 550, 600 रुपये आम्ही 1 किलो विकतो. तसं आता इथं रोडवरती बसून. हा मध ओरिजिनल आहे. दुकानात अशा पद्धतीचं मध मिळणार नाही. हा खूप त्यांना कष्ट करून गोळा करावा लागतो. हा जरी भाव असला जास्त पण तरी परवडणार आहे. या मधाचा काय वापर करताल माया? फक्त दुखण्यासाठी, आजारपणा करतात. नाव सांगा. वंदना दौलतराव पानकडे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी नाईक. ठाण्याची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर. भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज्ड चिल्ड्रन असा आगळावेगळा विषयही ठाणे शहराने पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं. माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते, रंगते आणि वाढतेही. आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला, सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं. म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.